नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे मध्ये मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आज आपण या ठिकाणी नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. सरळ सेवा भरती महाराष्ट्र शासनामार्फत ज्या वेगवेगळ्या पदाकरिता जाहिराती निघतात, त्यामध्ये काही 10वीच्या बेसिसवरती 10वी उत्तीर्ण विद्यार्थी असतील, काही 12वी उत्तीर्ण असतील किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, कोणत्याही विद्यापीठामधनं कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवार असतील, त्यांच्याकरिता सरकारी नोकरीची सुवर्ण संधी 2026 मध्ये महाराष्ट्र शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर ते कोणकोणते पद आहेत, जे विद्यार्थी 10वी, कोणते विद्यार्थी 12वी आणि काही पदवीच्या धर्तीवरती तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती, कोणत्या विभागाच्या कोणत्या पदाचा उल्लेख आहे हे संपूर्ण सांगितलं जाणार आहे. तर ही परिपूर्ण माहिती असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला बघण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. जे पाल्यांचे आई वडील आहेत त्यांनी सुद्धा बघणं गरजेचं आहे, कारण की येणारी जी मेगा भरती आहे याच्यामध्ये आपण पात्र ठरत आहात का, आपल्या मुलाला आपण परीक्षेचा फॉर्म भरू शकतो का, हे सुद्धा कळणार आहे. तर आपला जास्त वेळ न घेता आपण सुरुवातीला जे महत्वाची अपडेट आहे, आपण जी ऑफर ठेवली होती वेगवेगळ्या बॅचेस वरती, जसं की आरोग्य सेवक असेल, एमपीडब्ल्यू, स्वच्छता निरीक्षक 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या बेसवरचे जे काही पद आहेत, तर टीईटी असेल, त्यानंतर तलाठी भरती, पशुसंवर्धन, नगर परिषद, एमपीडब्ल्यू, वनरक्षक, वनसेवक असेल किंवा अंगणवाडी सुपरवायझर, सरळ सेवा भरती, यापैकी कोणतीही तुम्ही बॅच जर जॉईन केली तर तुम्हाला सर्व आणि तांत्रिक विषयासहित सगळे विषय ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये शिकवले जाणार आहेत. यामध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स सुद्धा दिले जाणार आहेत. तसेच या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर आजच्या आजच तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ही ऑफर चालू आहे. तर बॅच जॉईन करण्याकरता 9823442263 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. ओके, अधिकची माहिती तुम्हाला कॉलवर किंवा व्हॉट्सअपला दिली जाणार आहे. तर चला, तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. आपला जो आज विषय आहे, सरळ सेवा भरती महाराष्ट्र शासनामार्फत जे गट क आणि गट ड पदाकरिता जाहिराती प्रसिद्ध होतात, यामध्ये आपल्याला अपूर्ण माहिती असल्या कारणाने परीक्षेला फॉर्म भरता येत नाही किंवा माहिती नसल्यामुळे फॉर्म सुद्धा आपण भरत नाही. तर यामध्ये 10वी बेसिसवर आहे किंवा 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना आणि पदवीधारक उमेदवारांना कोणकोणत्या विभागामध्ये फॉर्म भरता येईल आणि कोणत्या जागा निघतात. तर यामध्ये आरोग्य विभागाअंतर्गत पदभरती होणार आहे 5 ते 6,000 पदांची. कालच अपडेट आलेला आहे, आरोग्य मंत्र्यांनी नमूद केलेलं आहे की 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होईल. जिल्हा परिषद मध्ये वेगवेगळ्या झेडपीच्या 34 जिल्हा परिषद आहेत, 36 जिल्हे आणि 34 जिल्हा परिषद आहेत, बरोबर, त्यामध्ये जाहिरात निघणार आहे. त्यासोबतच नगर परिषद भरती असेल, त्यामध्ये सुद्धा जाहिरात आहे 3,200 पदांची. शिक्षकेतर पदभरतीच्या 17,000 जागा आहेत, त्यामध्ये कोणत्या पदाचा समावेश आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर वेगवेगळ्या महानगरपालिका, ज्या महाराष्ट्रामध्ये आता एकूण 29 महानगरपालिका आहेत, शेवटची कोणती आहे, आता नवीन निर्माण झालेली नगरपालिकेचा महानगरपालिकेमध्ये रूपांतर जालन्याचं झालेलं आहे, बरोबर आहे, हे अपडेट तुम्हाला. त्यानंतर राज्य शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत त्यामध्ये सुद्धा जागा निघतात, जसं की इतर मागास बहुजन कल्याण विभाग असेल किंवा रेशीम संचालनालय विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल, वन विभाग असेल, हे जे काही शालेय महिला बाल विकास विभाग असेल, या वेगवेगळ्या जे विभाग आहेत शासनाचे, त्यामध्ये सुद्धा जागा आपल्याकरिता निघतात. तर बघूया आता या 10वीच्या बेसिसवरती कोणत्या आहेत. तर आता जी 17,000 पदभरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे शिक्षकेतर पदभरतीकरिता, त्यामध्ये ज्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे, बघा, 12वी सायन्स म्हणजे विज्ञान उत्तीर्ण असलेले उमेदवार किंवा ज्यांनी आता परीक्षा दिलेली आहे, त्यांचा निकाल लागणार आहे जून मे किंवा जून मे महिन्यामध्ये. त्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा सहाय्यक बनण्याची, म्हणजे 12वी पास झाल्या झाल्या आपल्याला सरकारी नोकरीची या ठिकाणी उपलब्धता असणार आहे. तर याचा जो अभ्यासक्रम आहे, मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान विषय असणार आहेत. त्यासोबतच परिचर 10वीच्या बेसिसवर त्याला शिपाई किंवा त्यानंतर वन आणि महसूल विभागांतर्गत वनसेवकच्या जागा आहेत, त्या सुद्धा 10वीच्या बेसिसवरती आहेत. त्याची सुद्धा 4 ते 5,000 पदांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे वेगवेगळ्या वन विभागा अंतर्गत. हे 10वीच्या बेसिसवरती जागा आहेत. प्लस आपल्याला जर 10वीच्या नंतर तुम्ही जर एनएसएस चा डिप्लोमा केला, लाईव्ह स्टॉक सुपरवायझर चा, म्हणजे त्याला आपण पशुधन पर्यवेक्षक, ओके, 2 वर्षाचा डिप्लोमा आहे पशुधन पर्यवेक्षक, याची सुद्धा जाहिरात दर 3 महिन्यानंतर महानगरपालिकामध्ये किंवा कृषी पशुसंवर्धन आयुक्तालयाअंतर्गत
किंवा राज्यामध्ये जे वेगवेगळे विभाग आहेत पशूंचे दवाखाने आहेत त्यामध्ये सुद्धा जागा निघतात. म्हणजे झटकीपट आपल्याला कमी शिक्षणामध्ये सरकारी नोकरीचा लाभ या ठिकाणी घेता येतो. त्यानंतर 12वी बेसिसवरती बऱ्याच काही या ठिकाणी पदांच्या करिता आपण फॉर्म भरू शकता. जसं की एमपीडब्ल्यू 12वी सायन्स वरती वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये बघा, आता यामध्ये दोन तुमचं कन्फ्युजन होईल, परत तुम्ही कमेंट करता. तर आरोग्य विभागामध्ये तुम्हाला एमपीडब्ल्यूचा कोर्स लागतो, परंतु जिल्हा परिषदचं जे आरोग्य सेवक आहे किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी बनण्याकरिता तुम्हाला 12वी नंतर फॉर्म भरता येतो आणि 3 वर्षामध्ये तो डिप्लोमा तुम्हाला पास करून सबमिट करायचा आहे तुमचं प्रमाणपत्र. ओके. जिल्हा परिषदला वेगळे सेवा प्रवेश नियम आहेत, आरोग्य विभागाला वेगळे आहेत. वेगवेगळ्या विभागानुसार त्याचे सेवा प्रवेश नियम बदलत असतात. त्यानंतर वनरक्षक पदांची जाहिरात आहे 12वीच्या बेसिसवरती. पोलीस भरती आहे येणारी आगामी 10,000 पदांची. कनिष्ठ लिपिक ज्यांचं मराठी टायपिंग किंवा इंग्लिश 40 दोन्हीपैकी एक झालेले आहे त्यांना 12वी नंतर कनिष्ठ लिपिक पदाकरिता ज्या क्लर्कच्या जागा निघतात एमपीसी मध्ये सुद्धा निघतात. ग्रुप सीच्या किंवा वेगळ्या विभागामध्ये महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, यामध्ये सुद्धा जागा निघतात. त्यानंतर स्वच्छता निरीक्षक बघा, या ठिकाणी तुम्हाला 12वी नंतर तुमचा जर एसआयचा कोर्स झालेला असेल 1 इयरचा, ओके, 1 इयरचा एसआयचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झाला असेल तर तुम्हाला स्वच्छता निरीक्षकचा ज्या काही महानगरपालिका आहेत त्यामध्ये फॉर्म भरता येतो. ओके. पूर्ण तुम्हाला ही 10वी आणि 12वीच्या बेसिसवरती सांगितलेले येतात. कोणाला जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, स्क्रीनशॉट मोबाईल मध्ये काढून घेऊ शकता. ओके. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यानंतर आहे पदवी. पदवीच्या बेसिसवरती वेगवेगळ्या विभागामध्ये जे काही जागा निघतात त्या सगळ्या पदाकरिता आपण पात्र ठरतो, काही जर अपवाद सोडले तर. ओके. तर आता जे कॉमन आहेत, कोणत्याही शाखेतील कोणत्याही संविधानिक विद्यापीठामध्ये तुम्ही जर आर्ट असाल, आर्ट बीए झाला असेल किंवा बीकॉम झाला असेल, ओके, किंवा तुमचं बीएससी झालेलं असेल किंवा बीसीए, बी इंजिनिअरिंग, कोणत्याही इंजिनिअरिंगचे ब्रँच असतील किंवा बीएससी ऍग्रिकल्चर अलाइड ब्रँचेस असतील, ओके, कोणत्याही विद्यापीठामध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधारक. ओके. मग आता परत मध्ये तुम्ही विचारपूस नका माझं हे झालं, तुम्ही सगळे कोणीही कोणतीही पदवी असेल तर बघा, यामध्ये तलाठी पदभरतीच्या 1700 जागा आहेत. ही येणाऱ्या महिन्यात म्हणजे याच महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तलाठीकरिता तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे पद आहे तर नगर परिषदमध्ये 3200 पदांची जाहिरात आहे. करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी. ओके. याला कॉम्पिटिशन असणार आहे. गट अ, गट ब आणि गट क च्या सुद्धा जागा या ठिकाणी आहेत. त्यानंतर ज्यांचा डी फार्म झालेला आहे 10वी नंतर किंवा ज्यांचा 12वी नंतर बी फार्म झालेला आहे, बॅचलर ऑफ फार्मसी किंवा डिप्लोमा इन फार्मसी, त्या विद्यार्थ्यांकरिता फार्मासिस्ट ऑफिसर बनण्याची सुवर्ण संधी आहे. त्यानंतर ज्यांचं बीएससी नंतर डीएमएलटी चा कोर्स झालेला आहे, ओके, डीएमएलटी चा कोर्स झालेला आहे, त्या विद्यार्थ्यांना लॅब टेक्निशियन, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि एनएसओ लॅब सायंटिफिक ऑफिसर हे तिन्ही पदाकरिता फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर कर निरीक्षक असेल, समाज कल्याण मधील महिला बाल विकास मधील असेल किंवा परिवीक्षिका अधिकारी असेल किंवा अंगणवाडी सुपरवायझर असेल. बघा, अंगणवाडी सुपरवायझर हे फक्त महिलांकरिता आहे. यामध्ये फक्त पदवीधारक उमेदवार फक्त महिलाच फॉर्म भरू शकतात, ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले किंवा आता शेवटच्या वर्षामध्ये आहेत, ज्यांचा आता निकाल लागणार आहे परीक्षेनंतर, त्या सुद्धा अंगणवाडी सुपरवायझरची 128 पदांची येणार आहे त्याकरिता पात्र ठरणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला परिवीक्षिका अधिकारी महिला बाल विकास मध्ये परिवीक्षिका अधिकारी पद आहे, हे सुद्धा महिलांसाठी चांगलं आहे. त्यानंतर आहे अधीक्षक, वेगवेगळ्या विभागामध्ये निघते, समाज कल्याण असेल किंवा बहुजन कल्याण विभागामध्ये अधीक्षकच्या जागा आहेत, त्यामध्ये तुम्हाला पात्रता पदवीच राहते. त्यानंतर कृषी सेवक, कृषी सेवकला जेटीसी डिप्लोमा किंवा तुमचं बीएससी ऍग्रिकल्चर विथ अलाइड ब्रँचेस, बायोटेक असेल, हॉर्टिकल्चर किंवा फूड टेक्नॉलॉजी असेल, ऍग्री इंजिनिअरिंग असेल ते विद्यार्थी. त्यानंतर ग्रामसेवक, ग्रामसेवक मध्ये तुम्हाला 60% पाहिजे, 12वी मध्ये 60% असलेले उमेदवार या ठिकाणी ग्रामसेवक पदाकरिता पात्र ठरणार आहेत. त्यानंतर आहे आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, याला काय पात्रता राहणार आहे तर 12वी नंतर तुम्हाला एसआयचा कोर्स प्लस पदवी असलेले उमेदवार, काय म्हटलेलं आहे, 12th प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टर प्लस पदवी, ग्रॅज्युएशन कंप्लीट असलेले विद्यार्थी या नगर परिषद मध्ये स्वच्छता निरीक्षक आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या विभागामध्ये हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर जागा निघतात त्याकरिता तुम्ही फॉर्म भरू शकतात. इतर सुद्धा वेगवेगळ्या जागा आहेत, ओके, त्या सुद्धा. आता परत आपल्याला एमपीएससी कडे जायचं आहे. एमपीएससी मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या ज्या जागा आहेत त्या तुम्हाला कोणत्या आहेत तर पीएसआय, एसटी आणि एसओ आहे. पीएसआय ला फक्त हाईटची मर्यादा आहे, ओके, शारीरिक आहार असते. बाकी एसटी आणि एसओ ला वय सुद्धा 43 वर्षापर्यंत, पीएसआयचं कमी ओपन करिता 31 आणि कॅटेगरीचा 34 वर्षापर्यंत. त्यानंतर ग्रुप बी च्या झालेल्या ह्या ग्रुप बी च्या आहेत आणि ग्रुप सी मध्ये टॅक्स असिस्टंट आहे, त्यानंतर क्लर्क आहे, एसआर आहे, एक्साइज पीएसआय, टेक्निकल असिस्टंट, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर
ह्या एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ब आणि गट क अराजपत्रित पदाकरिता जाहिरात दरवर्षी प्रसिद्ध होते, दरवर्षी परीक्षा होतात, निकाल सुद्धा लागतात. या पात्रतेनुसार आपण या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. ओके, ही परिपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न झालेला आहे. 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन प्लस एमपीएससी मध्ये सुद्धा जागा सांगितलेल्या आहेत. याला फक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा राहते. त्यानंतर मी तुम्हाला जे सरळ जाहिराती सांगितलेल्या आहेत, जी पद सांगितलेली याला फक्त एकच परीक्षा असते. टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा कंडक्ट केली जाते. मग आपल्याला आतापासून तयारी करायची का? हो, आतापासून तुम्ही जर तयारी करत असाल तर कमी वयामध्ये तुमचं सिलेक्शन या ठिकाणी सरकारी नोकरीकरिता होणार आहे. तर त्याकरिताच आपल्याकडे ऑनलाईन बॅचेस घरी बसून तुम्ही मोबाईलवरती, लॅपटॉपवरती, कुठेही कशावरही सुद्धा बघू शकता. ओके, याच्या पीडीएफ नोट्स आहेत. सर्व विषय तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत. दर महिन्याला झूम मीटिंग, पीडीएफ नोट्स दिल्या जातील, टेस्ट सिरीज असणार आहे. यामध्ये सगळे बॅच मी आता जे पद सांगितले, महिला बाल असेल, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक असेल, अंगणवाडी सुपरवायझर, ग्रामसेवक, कृषी सेवक, टीईटीची सुद्धा आपण तयारी करून घेतोय. टीईटी प्लस टेटची एकत्रित. त्यानंतर तलाठी भरती, पशुसंवर्धन, नगर परिषद भरती असेल, यापैकी कोणत्याही पदाकरिता तुम्ही तयारी करत असाल तर ही बॅच जॉईन करण्याचा 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करा आणि बॅचला जॉईन व्हा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. आजचा या ठिकाणी शेवटचा दिवस आहे मेगा ऑफरचा. आज संध्याकाळपर्यंत जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्यांना कमी शुल्कामध्ये 1 वर्षाकरिता ही बॅच उपलब्ध राहणार आहे. तर चला तर मग थांबतोय. सर्वांना ऑल दी बेस्ट. थँक्यू.